नमस्कार. आम्ही आता पावनखिंडच्या दिशेनं चाललो आणि आता जवळजवळ 40 किलोमीटरचं अंतर पूर्ण केलेलं आहे. शेवटची 15 किलोमीटर शिल्लक आहेत. आपण बघताय आम्ही एका डार्क फॉरेस्टमधून आता स्वतः बाहेर पडलो आणि वेगळा एक अनुभव या पावन यात्रेतून आम्हाला मिळतो. चला पुढे बघूयात काय काय अजून आपल्या समोर आहे ते. आडवा वर बघ. बापरे वैभव दा वैभवदा हात का सरतोय. नमस्कार. आता काहीच वेळामध्ये आम्ही पावनखिंडमध्ये पोचणार आहोत. जवळजवळ 50 किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला आहे आणि तो शेवटचा 5 किलोमीटरचा प्रवास राहिलेला आहे. त्यामुळे सगळे आतुर आहोत की कधी एकदा त्या पावनखिंडीचं दर्शन आम्हाला होतंय आणि कधी एकदा बाजींचं आणि त्या बांदलांचं
आमच्या सर्वच मावळ्यांच्या मुखातून नावाचा गजर आम्ही ऐकतोय. त्यासाठी आम्ही सर्व उत्सुक आहोत. अतिशय वेगळ्या पद्धतीनं ही शिवपावन यात्रा संपन्न होतीये. या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही एवढंच सांगतो की पुढच्या वर्षी तुम्ही पण या शिवपावन यात्रेमध्ये सहभागी व्हा. जय भवानी, जय शिवराय. सगळी भरती नवीन वाटा भारी दिले खरं गौतम पाटील. थेट 17वे वंशी आणलेले आहेत योगेश काशी यांचे पण आम्ही आभार मानतो. त्यांचे रयतेसाठी काहीतरी बलिदान दिलं. योगदान आणि बलिदान आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. बलिदान अजून दिलं नाही. आणि येणाऱ्या काळात हा रोड सोम सरकार असतील, अभय पाटील असतील याच्या नेतृत्वाखाली डांबरी झाले तर धानांना त्याची मी गवाही देतो. त्याच्यासाठी काही तरतूद लागेल सरकारकडे ते आम्ही नक्कीच मांडू. पण या दोघांनी बिन पैसे खाता रोड केला तर चांगलं होईल. नमस्कार सगळ्यांना, जय भवानी, जय शिवराय. आपण 5व्या शिवपावन या पदयात्रेसाठी निघालो आहोत. पन्हाळापासून पावनखिंडपर्यंतचा हा प्रवास. आणि या पदयात्रेमध्ये आपल्या सगळ्या दीदी भगिनी सहभागी आहेत. त्यांना कसं वाटतंय आपण बघूयात. खड्डे आहेत व चिखल आहे, पण यातनं चालायला खूप भारी वाटतंय, छान वाटतंय. काय वेगळा अनुभव काय आहे तुम्हाला? काय वेगळं बघायला मिळालं इथं तुम्हाला? ह्या आजूबाजूला झाडं आहेत वेगवेगळ्या प्रकारची, ते वेडेवाकडे रस्ते सगळं अनुभवायला मिळते. मध्ये मध्ये झरे आहेत. कुठल्या प्रेरणेनं तुम्ही ह्या यात्रेमध्ये सहभागी झालाय? आपल्या शिवरायांचे मावळे ह्या वाटेने चालले होते, त्या वाटेने जाण्याचा योग मिळाला. खूप भारी वाटतं. दीदी तुम्हाला कसं वाटतंय? मला पण खूप छान वाटतं. काय 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 बघितलं या यात्रेत? झरे वगैरे रस्ते. छान. इथे पण आहेत आमचे मावळे. ह्या मावळ्यांना काय वाटतं बघूया. ह्या मावळ्यांचं विशेष कौतुक, त्यांच्यामुळे खूप जणांना आंघोळ करायची संधी मिळाली. दादा तुम्हाला कसं जर वाटतं? हा पावनखिंडचा रोड जर बघितला तर अतिशय अप्रतिम म्हणजे कोणीतरी असं म्हटलेलं आहे, काय झाडी काय डोंगर आणि काय ती पावनखिंड. एकदम ओके. एक नंबर. शहाजी पाटील आपलं इथं दिसतंय या वाटेवर येत असताना अशी जळू लागण्याची शक्यता असतात. जळू हे आयुर्वेदात आपल्याला दिसतं की आयुर्वेदामध्ये उपचारासाठी जळू वापरले जातात. तर हा छोटासा जळू ह्या छोट्या बाळाला लागलेला आहे आणि हे मोठा होऊ शकतो. नाही लागला नाही तो रस्ता शोधायला. हा बघू. मोबाईलदारी जंजी. हा जय आमचं नाटक आहे. जय जिजाऊ जय शिवराय. आमचं नाटक आहे. जय जिजाऊ जय शिवराय. जय शिवाजी, जय भवानी. हर हर. मागं पण आहे. नमस्कार. मोहीम संपत आली आहे आणि आम्ही जवळजवळ 50 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केलेला आहे, तो पण पायी. आणि एक वेगळी ऊर्जा सगळ्या मावळ्यांमध्ये संचारली आहे. थोड्याच वेळामध्ये आपण बाजी आणि बांदल यांच्या रक्तानं पवित्र झालेली पावनखिंड आपण पाहायला जाणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराज की जय.
दुपारचं जेवण नाही बरं. आम्ही गड्या डोंगरच राहणार. आपण आता पोहोचलोय आपल्या ज्यासाठी केला होता 8 तास असं म्हणतो आपण. खरं तर काल सकाळी 9 वाजता निघालेली आपली सहल पदयात्रा आज 12 वाजले आणि 12 वाजता आपण पोहोचलेलो आहोत. आणि आपण या ठिकाणी बघणार आहोत ज्या ठिकाणी आपल्या विरोधात बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांच्यासोबत 500 बादल सैनिक या ठिकाणी दारातही पडले. त्यांची सुंदर अशी ही शौर्याची एक स्मृती आपल्या सर्वांनी इथं जपलेली आहे. तुला विनम्र आपण अभिवादन करू. आणि ज्या ठिकाणी अतिशय म्हणून की 5 ते 6 तासाचं युद्ध झालं त्या युद्धाच्या ठिकाणी आपण जाणार आहोत. जी घोडखिंड होती त्या घोडखिंडीचं रूपांतर नंतर पावन खिंडीमध्ये झालं. ते खिंड आपण बघायला जाणार आहोत. चला तर आपण त्या खिंडीकडे जाऊया. आपल्याला सगळ्यात युवा मावळ्याला मी भेटवणार आहे. खरं तर या शिवपावन यात्रेमध्ये वयवर्ष 10 आणि वयवर्ष 70 पर्यंत मंडळी यामध्ये सहभागी झाली होती. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 50 नंतर लोक घरातून बाहेर पडायला घाबरतात. परंतु हा 70 वर्षाचा युवा ज्यांचे आम्ही असं म्हणणे यांना, ज्यांनी वयाच्या 70व्या वर्षी 55 किलोमीटरचा प्रवास करून अतिशय उत्साहामध्ये सगळ्या लोकांच्या पुढे असणारे आमचे आप्पा या ठिकाणी आहेत. आप्पा, तुम्हाला कसं वाटतंय 55 किलोमीटर तुम्ही चालत प्रवास केलाय? चांगल्यापैकी वाटलं. चांगला प्रवास झाला. काही अडचण आलेली नाही. आप्पा, ही ऊर्जा कुठून मिळते तुम्हाला? ऊर्जा चालूच मोठी ऊर्जा काय करतो. आनंद माणसामध्ये आनंद असतो. मला या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे, तुमच्यामध्ये जर तीव्र इच्छाशक्ती असेल, मनामध्ये जिद्द असेल आणि काहीतरी स्वराज्यासाठी झटलेल्या मावळ्यांच्या